नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,57,585 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,55,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. मोरवा तलावात तरुण बेपत्ता. मोरवा तलावात पोहण्यासाठी गेलेला 28 वर्षीय सलीम अली मंगळवारी दुपारी पाण्यात पडून बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे. चिपळूणमध्ये भटक्या श्वानांची दहशत. चिपळूणच्या खेड मारुती मंदिर परिसरात भटक्या श्वानांनी शाळकरी मुलांचा पाठलाग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. रायगडमध्ये युरिया टंचाईचा आरोप. रायगडमध्ये भात लागवडीच्या हंगामात युरिया खताची टंचाई असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 2 दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास कृषी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणे यांनी दिला आहे. सीबीएसई शाळेची जागा भाड्याने देण्यास विरोध. इंद्रलोक येथील महापालिकेच्या प्रस्तावित सीबीएसई शाळेतील 24 वर्गखोल्या NL डालमी या शाळेला भाड्याने देण्यास शिवसेना आणि मनसेने विरोध केला आहे. सीबीएसई शाळा लवकर सुरू करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी केली आहे. वसईत 97 लाखांच्या बनावट नोटा जप्त. वसईतील क्राईम ब्रांचने 97,91,000 रुपयांच्या बनावट नोटांसह एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून 500 रुपयांच्या 19,582 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. लांजाच्या फणस शेतीची पंतप्रधानांकडून दखल. लांजातील मिथिलेश देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फणस शेती व मूल्यवर्धित उत्पन्नांची माहिती दिली. फणसासाठी इंडियाज जॅकफ्रूट इयर घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अलिबाग एसटी बसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह. अलिबाग शेगाव एसटी बस चिखलाने माखलेल्या व अस्वच्छता असल्याची तक्रार रायगड एसटी प्रेमी संघटनेने केली आहे. ₹2 स्वच्छता अधिभार घेऊनही कारवाई होत नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. भाईंदर नायगाव रेल्वे पुलावर स्टंटचा व्हिडिओ व्हायरल. भाईंदर नायगाव रेल्वे पुलावर तरुण स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ AI निर्मित असल्याचा दावा असून सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. कोंदिवडीच्या मुलींचा युवा सेनेकडून सन्मान. कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींचा युवा सेनेकडून सन्मान करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी फोनवरून मुलींशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. आचोळे मुख्य रस्ता खड्ड्यांनी व्यापला. वसई विरारमधील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून नालासोपारा पूर्वेतील आचोळे मुख्य रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. रेल्वे स्थानकाला महामार्गाशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गंगाखेडमध्ये आमदार गुंडेचा जनता दरबार. गंगाखेडमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुंडे यांचा जनता दरबार. नागरिकांनी अतिक्रमण, हातगाड्या, पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकास कामांच्या तक्रारी मांडल्या आहेत. यावेळी गुंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडसावत समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्याअभावी आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवले. मावळच्या कसवली पठारावर रस्ता नसल्याने आजारी वृद्धाला ग्रामस्थांनी झोळीतून डोंगर उतरवला. रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अमरावतीत मुथूट फिनकॉर्प घोटाळा 4.59 कोटींवर. अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प घोटाळा 4,59 लाखांवर पोहोचला असून 71 ग्राहकांनी तक्रार दाखल केल्या आहेत. 2 किलो 818 ग्रॅम सोने आणि रोकड प्रकरणात व्यवस्थापकासह 3घांना अटक झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उसगावच्या रस्त्याची दुरवस्था. उसगावच्या मनेरमळा रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांनी नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून रस्त्यासाठी लढा सुरू असून स्थानिकांनी तातडीने रस्ता करण्याची मागणी केली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा. छत्रपती संभाजीनगर आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होणार आहे. मोर्चासाठी 30 अधिकारी आणि 600हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगलीतील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. सांगली शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यामुळे अपघात होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधात कृती समिती. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधात जय हिंद सेनेचे चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट मीटर हटवा कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर उखडून टाकण्याचा इशारा देत आंदोलन राज्यभर नेण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गात गटारी निमित्त बाजारात गर्दी. श्रावण मास सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात गटारी निमित्त चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. सुरमई 1500, पापलेट 1400, चिकन 280 तर मटण 850 रुपये किलो दराने विक्री होत आहे. कनेक्टिंग लिंक 3 तास बंद. मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. वाहन चालकांनी लोणावळा घाटमार्गे मुंबईकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये महिन्याभरात 45 भूकंप. नाशिक जिल्ह्यात मागील महिन्यात 45 भूकंपाचे धक्के नोंदवले असून सर्व धक्के 4 रिक्टर स्केलपेक्षा कमी आहेत. इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून 6 ठिकाणी पंचनामे करण्यात आले आहे. सध्या मोठा धोका नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.